ये पण मोठा जावई लाडका जावई असते ना रे. बरं, 1 मिनिट मी मागचा कॅमेरा लावतो. स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि तुम्ही म्हणत असं ना आज रामदादा कस काय, तर तुम्हाला सांगतो आज मी कस काय आलो व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे बघा, तू कुठं आहे ती बिट्टा? ओ बिट्टा, चिट्ट्या, चल मी चाललो. चल आता बघ कशी येते. हे बघ, चल मी चाललो. हा चाललो. आई आमची थोडी नाराज आहे. नमस्कार. नमस्कार. कस काय नाराज आहे तू? मी नाही नाराज आहे. आईचं म्हणणं होतं, मी कालच्या व्हिडिओ म्हटलं होतं की काहीतरी आहे, मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बरोबर. आणि हे बघा, तित्याला घेऊ आपण थोडं. 1 मिनिट. हा तिट्ट्या. पुप्पू, नुसतं पाणी गाळायला लागलं नाकातून. आणि मी रोहिणीसाठी आणलेलं आहे. आईच सांगा. आई काय आणलं ग? आईस्क्रीम. नाही ना ग, काय फिट केलं घरात? मला नाही म्हणते, तुम्हीच म्हणा. सांग. एसी. काय? एसी. एसी? हा, बापरे बाप. हे आमच्या तिथे पण प्रॉब्लेम असा झालेला आहे. का प्रॉब्लेम झालेला आहे? रोहिणी म्हणते मला शिंका येते. मला सहन होत नाही. काय यार बोलते यार रोहिणी. काय सहन नाही म्हणजे खरंच सांगायला सगळ्या गोष्टी सवय करून घेणं पडते माहितीये का तुला? मला सहन होत नाही. मी काय करणार आहे? एसी घेतलेला आहे मी 35,000 रुपयात. आणि आईचं म्हणणं काय असं करायचं होतं, तू? काय करत जाय तू? ती खाली असली ना 2 तास लावून ठेवत जाय, घर गार करत जाय, एसी बंद करत जाय. मग तसंच काहीतरी करणार आहे ना मी आता. हा, टाइम घ्यायला परवडत नाही बा. मला याची सोडत नाही. धुळी त्याची बी शिंक येते मला. आता आहे ना, रोहिणीच्या बहिणीचं लग्न आहे. त्यांनी माझ्यासाठी कपडे घेतलेले आहे. आणि एक कुर्ती घेतलेली आहे आणि जीन्स पॅन्ट तुम्हाला दाखवेल व्हिडिओ मध्ये. रोहिणीच्या घरच्याचं असं तुम्ही म्हणणं आहे. मला सांगा, तुम्ही आजपर्यंत कुर्ती घातली का? नाही, कुर्ती कोण घेतली? मी त्यांना म्हटलं की डेली यूज साठी घ्या, पण ते मला काय बोलले की लग्न एकच बार होणार आहे. तर मी एकच शब्द बोललो. काय बोललो? मग घ्या म्हणलं तुमच्या पद्धतीने काय घ्यायचं तर तुम्ही जसं म्हणसाल तसं. रोहिणीच्या बहिणीच्या लग्नात घेतो. काय म्हणली? रोहिणीच्या बहिणीच्या लग्नात धोती घेतो, मोठा जावई आहे. धोतर. बर, फास्ट आलं धोतर का? हा, बामण भवानी. ये बघ, ये पण. मोठा जावई लाडका जावई असते ना रे. बरं, 1 मिनिट मी मागचा कॅमेरा लावतो. काय ग धरी? हे जर मोबाईल धरू, टिट्याला धरू. तुला खुशी काहीच झालेली नाही का? कशाची? लग्नाची. हा, एसी आणलं एवढं मोठं तर. आणि ते कूलर पण आणलं मी. म्हटलं कूलर वापस करू, पण माझ्या डोक्यात एक विचार आला की दादाला देऊन टाकू. वापस नको देऊ, आता आणलेली वस्तू. हा, तर ते दादाला देऊ. आणि मला एसी खूप दिवसापासून आणायचं होतं. हे मला भाऊ आणलेला आहे. ती दोघं आपण एसी. मला काय केलं, भाऊ ना असं खाची की रामा इकडे. मग आलो मी. मग भाऊ म्हणे आपण 2 एसी घेऊ. पण या भाऊला काय म्हटलं, आपण घेऊ, लवकरच घेऊ, कारण की आता उन्हाळा लागणार आहे. थांबा, मी बॅक कॅमेरा करते. आता उन्हाळा लागणार आहे म्हटलं. जीवाला तर म्हटलं आता खूप ऊन पडतं इकडे आमच्या जालन्याला. त्याच्यामुळे मी म्हटलं घेऊन टाका. ते फायनान्स करत होतो मी, पण म्हटलं 30-35 हजारासाठी कुठं फायनान्स होते माझ्याकडं. जमा केले आणि घेऊन टाकलं. आपलं सण होतं का नाही? तुम्ही रोहिणीला कमेंट करून सांगा बरं, काय असतं काय नाही. आणि एसी मुळे गोरं पण पडतात असं म्हणतात बाबा. एखाद्याची प्रॉब्लेम असते हो, तसं नसतं. पुरी भुरकी होणार आहे माहिती का तुला? एखाद्याची प्रॉब्लेम असते, एखाद्याला नाही सहन होत. अरे झाडू घे लवकर घे. हा पण ड्रेस शिवला का मग? अहो, हा ड्रेस तुम्ही घेतला होता त्याला लागेलच नाही मला. थांब ना ग. पुट्टू काय? चल मी चालू आता. बघ कशी येते. हे पहा,
चल चाललो मी हा. चल एवढी चाप्टर झाली पोरगी आता. आई तुला नातील काही तू शिकवती का नाही? ताट घेते आणि पालतं करते काही असं. एका दिवशी गरम भाजी ठेवा तिच्या जो. त्या दिवशी काय केलं मी, आईनं पुरणपोळी आणली माझ्यासोबत. मी म्हटलं हातात लावू दे आता. आम आम म्हणते हो, तो नाव घेते. आणि आ, दादा लावत दे. मोठे पप्पा कुठे? मोठे पप्पा, मोठे पप्पा कुठे? बुर्र गेले, बुर्र गेले. तिला मोठे बाबा मोठे आहे म्हणायला लावतो. मोठी आहे कुठे? मोठी आहे. रोहिणीला काय म्हणते माहिती का मित्रांनो, ती मैत्रिणींनो आहे ना काय म्हणते आई? मोठे बाबा मोठे. दीदी, मोठे आहे दीदी, म्हणलं तर दीदी. आई मोठे आहे म्हणलं तर मग तुम्हाला आवाज येतो, त्यांना काय आवाज येतो ना. आणि आणि दादा काय कराल तुम्ही? सहसा बाबाच म्हणते तुला. सोल्याच्या कांद्याला वाट्याने शेंगा आणले आवडे, त्याचे काय करणार आहे तुम्ही? दादा आणले आणि ते स्वस्त भेटले आणले. काय किलो? 50 किलो. आराम आहे. लय स्वस्त भेटले. संध्याकाळ रात्री. गोड आहे का? हा उशिरा गेलते ना. हे बघा दादा बाबा लाड आहे. पाय खाऊन किती गोड. पडशील ना. मग सोले भात करणार आहे का? नाही रात्री रात्रीत खाल्ला सकाळी. याच एखाद शेंगदावर. आम्ही सकाळपासून खाल्ले. आज मला थोडंसं सोडून शिकवलं. कशात? काय बा? खरंच कोणी. बघितलं का ते? वरण झालं, अलंगी भाजी झाली, शेपू झाली, माझा म्हणतोय. रामन भाजी आणली. आणि रोहिणीला पण साडी आणलेली वाटतं. पाय रे. हे बा तुमच्या समोर लाईव्ह उदाहरण देतो. मम्मी तू कसं करू गं तू हा? तू प्रत्येक वस्तू खायची असू कशी असू, तू एखादी समज जेवणाचं ताट कशी पालतो कशी ही पोरगी असंच करायला लागली आता. माहिती का? बस झाले ना. नाही का मग जेव देते का नाही मला? गोळे एवढे घे ना. नको आहे माझ्या हातात. तू आई जेवणाचं एक दोन ताट दिवसासाठी नाराज झालती, पण मी म्हटलं चला. मी आईला एका शब्द बोललो की 35,000ची एसी आहे. हा 3 एसी लावायचे म्हणलं तर किती लागणार आहे? 1.5 लाख रुपये. इथं नाही लावायची बाबा, सलवारच येते इथं. आहे ना दा आनंदी सोनत आहे. काय करू आपल्याला? झालं आता. हे बा तर मग मी दुसरं डिसिजन घेतलं. आई आमचं ते किचन आहे ना, स्वतः लोटा. मी त्याला काय करणार आहे माहिती का? आई किचन टाले करणार आहे. आणखीन 2-3 वस्तू करायच्या आहे. तर मी आता सध्या पेमेंट नाही माझ्याकडे, 1-2 महिन्यात मी करणार आहे. किचन ट्रॉली केली रे. आणि मी जे शब्द दिला ना ते करतोच. आता बघा तुम्ही पुढे चालून विश्वास नसन बसेल तर ते करायचंच आहे मला. किचन ट्रॉली ना वरती शोकेश करून घ्यायची. हा ते बी करायचं. डब्यासाठी फक्त डब्यासाठी शोकेश वरती. ते वरती जागा आहे ना आमच्या रूमच्या वरती, तुम्हाला दाखवतो. एसी पण दाखवणार आहे, तेव्हाच तुम्हाला ती जागा पण दाखवतो. तर चला मी तुम्हाला भेटतो 5-10 मिनिटांना परत. त्या जागेवर काय करायचं, फक्त दरवाजे लावायचे. बरं. सामान्य परीच्या गाड्या आणि ते माहिती का? हाय ना मला वाटलं रोहिणी खूप खुश होईल, पण जास्त काही रोहिणी खुश चालेल दिसणार नाही मला तिच्या तोंडावर. रोहिणीला अजून दुसरं गंठण आण ना, मग पक्कीच ती गुड्यात मारती. गंठन करायला सोनं कितीचा भाव चालू आहे माहिती का तुम्हाला? 1.5 लाख क्रॉस आहे माहिती का? आता सोन्याला खेटणं म्हणजे महा चुकी आहे. हा जाऊ दे. ते सोनं आज उद्या वाढणारच आहे, कमी पण होणार आहे. पण कमी इतकं होत नाही, वाढायला लागलं तर खूप वाढतं. ज्यांनी खूप स्वस्तात करेल आता सध्या ते खुश आहे. पण आपण सोनं केल्यानंतर मोडा बी वाटत नाही काय. जे नाही होत. हा ते पैसे येऊ नये पण मोड. पण मग त्या दिवशी हिंमत झाली, पण तू काय ऐकलं नाही. नाही मग मी आडवा आले. 180 पर्यंत गेलत माहिती मग का? तुम्ही 30,000 रुपये प्रॉफिट रिकामी असलं. कामं केली असते ना काही अरे आहे आज डबल घेतला असतं ना. काही नाही. कोण नाही 30,000 रुपये प्रॉफिट कोण दिला असतं तुम्हाला? कोण नाही होत. पैशाला लई वाटा असतात भाऊ. 15 दिवसातच पैसे येत आले असते. बरं चला मी तुम्हाला परत भेटतो. आहे ना. रात्री म्हणले होते की एसी दाखवून, म्हणून हे बघा एसी बसवलेला आहे. हे अशी काय वायरिंग त्याची फिट केलेली आतमधून. त्याचे बटन बी दाखवतं आणि त्याचं हे याला काय म्हणतात मलाच माहीत नाही. एसीचं मला माहीत नाही, पण एवढं माहिती. आणि एसी 1.5 टनचे काही आहे. आणि याचं स्विच इथून ऑन होतं. हे पा स्विच ऑन झाले तर चालू होती. मग त्याची हवा आणि ते असं प्रत्येक जी
आणि याचं म्हणलं की एसीचं की मला ए सी सहन होत नाही, कारण मला ए सी ना शिंका आहेत. मी दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये याच्यामध्ये, त्यामुळे. आणि मला काही ए सी सहन होत नाही, कारण मला ए सी लावले की शिंका येतात आणि एखाद्याला होतं म्हणतात ना, एखाद्याला सहन होत नाही ते समज. त्यामुळे असं काही ए सी आहे. आमची रूम अशी काय. हां, एक गोष्ट दाखवायची राहील तुम्हाला, तो आमच्या ऋतूचा फोटो दाखवते. हे बघा, काय असं काय ऋतूचा फोटो करून आणला होता मी. हां, म्हणजे हे जे का ही फ्रेम मी गिफ्ट शॉपमधून घेतली होती. ही फ्रेम गिफ्ट शॉपमधून घेतली आणि ऋतूचा फोटो याच्या स्टुडिओमध्ये जाऊन ऋतूचा फोटो केला. एक मिनटं मी हा जरा पुसून घेते. हे पहा, नक्की कमेंट करून सांगा का हा ऋतू किती छान दिसते. याच्यावर थोडा मोठा फोटो करायचा का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. हे असं काही ऋतूचा फोटो केला मी. हां, ही गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिलीच होती म्हणा, बघू शकता. आणि हा तो फोटो तुम्ही बघितलेला आहे, तो बी फोटो तुम्ही बघितलेला आहे. असं एक आहे असा. याच्यात थोडं एक मोठा तिघांचा फोटो फ्रेम करायची होती मला, माझी, ऋतूची आणि त्याच्या पप्पाची. आमच्या तिघाची एकत्र काढून फोटो काढायचा आता. आणि हे ए सी तुम्ही 2-3दा बघितली, चला जाऊ द्या. याचं हे रिमोट बी दाखवतो. हा तुम्हाला असं हे माहीतच आहे की थोडा आवाज येते राहिला. याच्या मोठं फोटो केली पाहिजे का मी सांगा. हिची मला आवडते. तर आता ऋतूचा बर्थडे सुद्धा यायला ह्या महिन्यात. खूपच भारी हसत होती मित्रांनो, खूपच छान फोटो तिचे. एक तरी पाहिजे हो लहान लेकराचा असा लहानपणीचा फोटो. हां, ती जेव्हा न्यू जन्मली होती का तेव्हा माझ्याकडे तिचा फोटो आहे. चालतं, चला खाली 2 मिनिटात परत भेटते.